बी ग्रुपचा चौथा सामना सुरू आहे. मायरा स्ट्रायकर वर्सेस ब्लॅक पॅन्थर. दोघांनी आतापर्यंत लीगमध्ये एक सामना ते जिंकलेत, त्यामुळे ही फाईट खूप चांगली असेल, मैदानावर बघण्यासारखी असेल ही मॅच. आणि आता मात्र चिट्टू पावशे मल्टिपल रोलमध्ये याचा स्कोर म्हणून आता काम पाहतील. थोड्याच वेळा तुम्ही त्यांचा डेब्यू बघणार आहात त्याचा कॉमेंटेटर म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सो ऑल द बेस्ट. आपण सामना सुरू करूया. पंचांना सिग्नल देतोय, सामना इथे सुरू होतोय. स्ट्राईक एंडला सूरज, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण आणि षटक क्रमांक पहिलं येतो तो जितू. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट बरोबर त्या ठिकाणी समोर क्षेत्ररक्षक उभा आहे. थोडासा बॅकवर्ड पॉईंट आहे. पहिलाच बॉल डॉट. ऑन साईडला लास्ट मोमेंटला फटका इम्प्रुव्हाइज केला, बनवला त्या ठिकाणी आणि खातं उघडलं एका धाव्याने सूरजने आपल्या संघासाठी. मायरा स्ट्रायकर या संघाने नाणेफेक जिंकली. ब्लॅक पॅन्थरला इन्व्हाइट केले बॅटिंगला. लीगमध्ये आतापर्यंत हे दोन्ही संघ एक सामना जिंकलेले आहेत, त्यामुळे निश्चितच या दोघांवर सर्व प्रेक्षकांची करडी नजर असेल. बघायचे काय परफॉर्म करणार विनर टीम खेळत असताना ग्राउंड चॅटमध्ये. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 5वं पर्व आहे स्पर्धेचं. पाच वाजून 5 मिनिटांनी एक्झॅक्टली सामना सुरू झाला. ही गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही संघांनी. क्या बात आहे. लाजवाब लाजवाब कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट इज दॅट. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. आता मात्र सूरजसाठी तो स्टेज मात्र सेट झाला. व्हॉट अ शॉट इज दॅट. क्लासिकल ड्राईव्ह सीमारेषे बाहेर चौकार. मधली चांगली गाणी लावली, पण त्याच्यामध्ये ओरिजिनल ट्रॅक ऐकायला एक वेगळी मजा आहे रिमिक्सपेक्षा. तरी पण तू लाव. इथे लहान मुलं कोण नाही आहेत. धाव संख्या या चौकारामुळे जाऊन पुढे सरकली. आपण फक्त धाव करते 10. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. राऊंड विकेट. व्हॉट अ शॉट. चाबूक चपराक सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. धावसंख्यात 14 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. आपण 3 चौकार बघितले बॅक टू बॅक. 2 चौकार आपण सूरज उपाध्यायच्या बॅटमधून बघितले. पहिल्या मॅचमध्ये थोडासा बॅकफुटला होता, पण आता मात्र फ्रंटफुटला येऊन जबरदस्त बॅटिंग करतोय. आपल्या संघाचा शिलेदार म्हणून तो कामगिरी पाहत असताना ब्लॅक पॅन्थरसाठी बघतोय मॅचमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. शुभम येतोय बोलिंग मार्कवर आणि त्यासमोर दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असेल. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आमचे किट पार्टनर सुद्धा आहेत, म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स. थँक्यू सो मच अगेन टू शैलेश पाटील आणि पराग पाटील. व्हेरी गुड कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट खूप चांगला आहे. स्वीप करायचा प्रयत्न. टायमिंग झाला नाही या चेंडूवर. चेंडूवरून बघतोय ब्रश होतोय पायाला. 55 इशारा लेग बाईटचा येतोय आणि धावसंख्या बघतो पुढे सरकली, म्हणजेच 15 वर धावा. 15 ऑन द बोर्ड. मल्टिपल रोल. हे 5वं पर्व आपण KPLचं बघत आहोत. पहिल्या पर्वापासून जसं मगाशी आपण उल्लेख केला की कल्याण
स्टेशन जवळच्या ग्राउंडवर, पोटे ग्राउंडवर आपण जेव्हा स्पर्धा बघितली. शुभम ऑनसाइड स्वीप, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू ते कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल, ती म्हणजे सूरजला. आणि अक्षरशः पाऊस पडल्यानंतर सुद्धा मात्र प्रचंड मेहनत ऑर्गनायझिंग कमिटीने घेतली, चिट्टूच्या पूर्ण मित्रांनी घेतली आणि स्पर्धा यशस्वी करून दाखवली. आणि आज बघा स्वीप करायचा प्रयत्न दोन्ही वेळा पूर्णपणे फसला आहे शुभम लोखंडच्या गोलंदाजीवर, तो म्हणजेच प्रवीण खनका. आणि मेहनत बघा, यावर्षी आपण बघतो की 5वं पर्व आहे स्पर्धेचं, पंजा खोलला आहे स्पर्धेने, 5वं पर्व दाखवलं आहे कल्याण प्रीमियर लीग. आणि तर थाटामाटात ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, इथे मात्र लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न होता, स्लोअर वन चेंडू टाकला होता ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 17. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, पण ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, बराच बाहेर आहे आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. येस, रिव्ह्यू आता मात्र बॉलरने स्वतः घेतला कॉन्फिडेंटली. दोन्ही विकेट आपण बघतोय, विकेट किपर जवळ आला, गोलंदाज जवळ आला, दोघांनी डिस्कस केलं. त्यानंतर बघायचं हा चेंडू वाईड आहे की नाही. ओरिजिनल डिसिजन पंचांचा वाईड आहे आणि त्याला चॅलेंज केलंय, पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलंय. कन्फर्म करता चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाला, कुठे बाहेर निघाला. राम गडवाल यांनी मात्र हा सिग्नल केला, म्हणजे वाईट बॉलचा. आणि लगेचच विकेट किपरने येऊन काहीतरी चर्चा केली गोलंदाजासोबत, त्यांनी रिव्ह्यू त्यांनी मात्र ताबडतोब कॉल केला आहे, मागितलं आहे. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर अंपायर्स प्लीज. ऑर्गनाइज कमिटी स्वतः इन्व्हॉल्व होते त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही अशा हातवारे करू नका. थांबा जरा प्लीज. क्रिकेटपेक्षा कोणच मोठा नाही आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर सुद्धा ग्राउंडच्या आतमध्ये जेव्हा सामना सुरू व्हायचा 3 तास अगोदर यायचे. सो यू हॅव टू रिस्पेक्ट क्रिकेटर्स, यू हॅव टू रिस्पेक्ट ऑर्गनायझर्स, कमिटी मेंबर्स, अंपायर्स. त्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. आणि मला आठवते की केपीएलमध्ये कधीच कुठल्या संघावर अन्याय झाला नाही आहे. स्वतः मी जसा उल्लेख केला की एक वर्ष आम्ही असं सुद्धा बघितलं या स्पर्धेमध्ये की प्रचंड पाऊस पडला, अक्षरशः गोंडपाट, अक्षरशः ती माती काढून काढून आम्ही दमलो होतो, तरी पण स्पर्धा यशस्वी करून दाखवली. आणि स्वतः मी बघतोय आज चिट्टू पावशे माझ्यासोबत या 5व्या ओव्हरमध्ये स्कोरिंगला बसलाय. काय वय अजून, काल रात्री 2:30-3 पर्यंत ही सगळी मेंबर, सगळे सुनील होता, बरेचसे मेंबर इथे होते, 2:30-3 पर्यंत मात्र ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी आयोजनामध्ये भरपूर मेहनत घेतली सर्वांनी. आणि सकाळी 6 वाजता पुन्हा एकदा आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी. हे सर्व कल्याणच्या खेळाडूंसाठी, स्थानिक खेळाडूंसाठी. इट्स अ वाईड बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल फ्रॉम बॉलिंग टीम. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आता मात्र निघून गेलाय मायरा स्ट्रायकर्सचा. त्यामुळे वाईट बॉलची धाव इथे अंकित केली जाईल. धावसंख्या 18. गोलंदाज सज्ज शुभम. बघायचा चेंडू आता लेगस्टिकच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे, वाईट बॉल. एवढ्या वर्षामध्ये मी कधीच ॲज अ स्कोरर म्हणून चिट्टूला कधी बघितलं नाही, पण ॲज अ स्कोरिंगची सुद्धा भूमिका त्याने पार पाडली ॲज अ स्कोरर. गुड जॉब. स्लोअर वन चेंडू आहे, कट करायचा प्रयत्न, चेंडू जातो डायव्हर्ट होतो, असं मागे जातोय चेंडू बॅकवर्ड पॉईंटला. एकदा मी ते चेंडूवर 3 प्रवीण खनकाला. पण एक मात्र चित्र स्पष्ट झालं की प्रवीणला मात्र मोठे फटके मारण्यापासून शुभमने वंचित ठेवलं आहे. एवढी चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये शुभम लोखंडेने. आता समोर येतो म्हणजेच सूरज. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. 3रा वाईड आतापर्यंत या षटकातला. दबाव गोलंदाजावर, दबाव शुभम लोखंडेवर आणि हा 4था वाईड मला सांगतात, 4था वाईड आहे. धावसंख्या 21. चांगला कॉन्टेस्ट 2 संघांमध्ये. स्वीप केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे आणि खास करून सूरजसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघतो की सेट केलाय. एकच जॉब इथे.
जर आपण 4 वाईट जर सोडले तर या षटकामध्ये मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही आहे शुभम लोखंडेने. जुनून ऑलराऊंडर. ओ स्वीप केल्या, मागे जाते चेंडू. बॅटची हलकीशी कड होती, थेट विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त होत आहे. एकूण षटकं संपतात ती मैदानावर 2. धावसंख्या 22. करंट रन रेट 11चा आहे. आणि दोघोही संघांमध्ये चांगली फाईट आपल्याला प्रेक्षकांना बघायला मिळते. नेक्स्ट मॅचमध्ये सारा 11 वर्सेस रॅगिंग बुल्स म्हणजे रेजिंग बुल्स यांच्यामध्ये फाईट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संघांना रेडी राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सारा 11 वर्सेस रेजिंग बुल्स ग्रुप ए मधला हा सामना क्रमांक 5वा तुम्हाला अनुभवायला मिळेल. पॉईंट टेबलवर कंडिशन बघूया. सारा 11 दोन्ही सामने पराभूत. अजूनही त्यांचं खातं उघडायचं बाकी आहे पॉईंट टेबलवर. तर रेजिंग बुल्सचं आपण पॉईंट टेबलवर खातं बघूया. 1 सामना विजय, 1 पराभूत, 2 पॉईंट त्यांच्याकडे आहेत. मागचा सामना मात्र जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी जिंकला. स्वराज्य स्ट्रायकर्स श्रीतीसाई स्टार 11 या संघा पर 11 या संघासमोर चांगला परफॉर्म केला. त्यामुळे ग्रुप ए मध्ये मात्र चांगली चुरस लागली आहे. सध्या शेवटी कुठला संघ क्वालिफाय होणार, कुठला संघ पुढे सरकणार. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. लक्षात ठेवा 5 वाजून 5 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे. ही दोन्ही संघासाठी मी सूचना देऊ इच्छितो, माहिती देऊ इच्छितो. सामना सुरू करा. गोलंदाज केतन समोर आहे, तो फलंदाज सूरज. नॉस्टिंग इंग्लंडला उभा आहे तो म्हणजेच प्रवीण खनका. षटक क्रमांक 3 सुरू होते. राऊंड विकेट अटॅक करेल तिसरा फ्रेश गोलंदाज केतन. पुढून खेळायचा प्रयत्न होता, विकेट किपरने चूक केली, प्रणितने चूक केली आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. +1 बोनसच्या या 2 धावा. बिना मेहनत के रन. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. 1 वाईड आणि 1 +1 ओव्हर थ्रोची. धावसंख्या 24. हा सुद्धा चेंडू वाईड आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. एकही चेंडू न टाकता 3 धावा गोलंदाजाने बहाल केल्यात. इव्हन फिल्डरने सुद्धा मात्र त्याला मेहनत इथे मात्र साथ दिली ओव्हर थ्रोची. धावसंख्या 25. वॉट अ शॉट आणि वॉट अ फिल्डिंग अगेन. फॉलो थ्रू. रिटर्न फिल्डिंग अप्रतिम बघायला मिळते चेंडूवर. आणि आता मात्र बघू शकता हळूहळू संध्याकाळ होत चालली, रात्र होईल. त्यानंतर या स्क्रीनवरचा नजारा तुम्हाला वेगळाच बघायला मिळेल. यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट बाय SSS लाईव्ह. रिव्हर्सचा अटेम्प्ट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि वाईड बॉल. तुमचं लिमिट आहे, लिमिटच्या पलीकडे जाऊन तुम्ही गोलंदाजी निश्चित तुम्हाला पंच लगेच दंडित करतील. आणि अजून एक वाईड आपण बघतोय तो म्हणजे केतनकडून. स्ट्राईक केला सूरज उपाध्ये. ओ क्या बात है, क्या बात आहे. नजाकत आणि अप्रतिम फटका. सीमारेषे बाहेर चौकार. सुरेख टायमिंग केलं या चेंडूवर. रिव्हर्सचा अप्रतिम नजराणा बघायला मिळाला आणि एक सुरेख फटका. एखाद्या सुईचा जसा धागा व्हावा ना तेवढ्यासाठी पण आपण बघतो की तेवढं आपल्याला ती नजर बारीक ठेवायला लागते ना, तसा हा फटका होता. बघा सातत्याने सूचना येत आहेत. ही सूचना दरवर्षी आम्हाला करायला लागते, पण त्या सूचना करायला भाग पडू नका. व्यासपीठ फक्त मान्यवर आणि पाहुण्यांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही आहे. व्यासपीठावर जेवढे खेळाडू बसलेत ड्रेस घालून, किट घालून, ताबडतोब व्यासपीठ खाली करायचं आहे. परत सूचना करायला लावू नका. मुख्य व्यासपीठावर जे खेळाडू बसलेत त्यांना ताबडतोब विनंती करतो, व्यासपीठ खाली करा. ओ वेगवान चेंडू आहे, वेगवान चेंडू. प्रचंड वेग होता, पूर्णपणे बीट करून गेला आहे चेंडू विकेट किपर प्रणितच्या हातामध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा केतन. ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट आहे, क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग मिड विकेटला. PB प्रथमेश. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 बॉल टू गो. प्रवीण ऑन स्ट्राईक. केतन वर्सेस प्रवीण. ओ बॅक टू द बॉलर. समोर खेळण्यासाठी भाग पडला फटका. स्टेप आउट झाला फलंदाज. थोडासा स्लो केला चेंडू, थोडासा कमी गतीने टाकला
आणि स्ट्रेट टू द बॉलर. धावसंख्या बघते धावफरकात म्हणजेच 32. ओ चांगला फटका आहे, गॅप खूप मोठा आहे, सीमारेषे बाहेरच जाईल. खणखणीत चौकार. पार्टनरशिप उभी केली आहे ती 3 षटकांमध्ये 36 धावा बालाच्या सरासरीने. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चांगला कॉन्टेस्ट. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा आता शुभम लोखंडे ज्याने अप्रतिम मारा केला होता आपल्या गोलंदाजीमध्ये, पण विकेट त्याला काढता आली नाही. पण बघायचं पुन्हा आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पहिल्या षटकात त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट अजून एकही गोलंदाजाला मिळाली नाही आहे. गोलंदाज सज्ज शुभम लोखंडे. राऊंड विकेट. समोर सूरज. धावसंख्या 36. अपील पंचांकडे. यस इट इज कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. फर्स्ट विकेट डाउन अँड सूरज बॅक टू डग आउट. एक कव्हर केलेलं दृश्य. या ग्राउंडच्या अवतीभोवतीचा हा परिसर तुम्ही बघताय जो डेव्हलप होतोय. कल्याण तिसगाव मधला मोठमोठ्या कॉन्क्रीटच्या इमारती. इव्हन समोर सुद्धा आपण बघतोय की नवीन एक इमारतचं काम सुरू आहे. ही जेव्हा मी स्पर्धा सुरू केली तेव्हा ग्राउंडवर तेव्हा सुद्धा बिल्डिंगचं काम चालू होतं. राय रेसिडेन्सी. सो न्यू बॅट्समन ॲट नंबर 3 जगदीश उर्फ जॅक्स. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचं एकच धाव कंप्लीट. प्रवीणने लगेच नकार दिला आहे चेंडूवर. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 37. एका धावाने ऑफ द मार्क खातं उघडलंय जगदीशने जॅक्सने. ओ कट केलाय लास्ट मोमेंटला. खूप चांगला फटका आहे. वॉट अ शॉट. लेट डिलिकेट टच. सीमारेषे बाहेर चौकार. $41 in 4th over. Black Panther versus Myra Strikers. ऑफ स्टंप बाहेर आहे. चेंडू खूप बाहेर. वाईट बॉल. पंचांचा इशारा राम गडवाल यांचा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. तिथे क्षेत्ररक्षक समोर उभा होता. थोडासा लांब आहे. चेंडूपासून थोडासा दूर राहिला तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली ती प्रवीण खनकाने. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या बघतो ती म्हणजेच 43. स्ट्राईक एंडला पोहोचला तो म्हणजे जगदीश. शुभम. हो चेंडू बघायचं टायमिंग झालं नाही या चेंडूवर फटक्यावर. थोडासा लिडिंग एज घेऊन चेंडू थोडासा डायव्हर्ट होऊन फायनलिंगमध्ये निघून गेला तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली ती जगदीशने. धावसंख्येत भर. धावसंख्या 44. आणि शेवटचा चेंडू आहे षटकातला. येस चेक कंप्लीट झाला. एका षटकातला एक चेक कन्फर्म करतो जगदीश सुद्धा पुढे जातोय की नाही. आणि म्हणजे की थोडक्यात वॉर्निंग सुद्धा दिली. खूपच बाहेर आहे चेंडू. बघूया त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत पंच सांगतात वाईट बॉल. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावर. करंट रन रेट आपण बघतोय म्हणजे 14 षटक मार्गस आहे. 9चा करंट रन रेट आहे. 9च्या पलीकडे आपण बघतोय. 11च्या पलीकडे रन रेट आपण बघतोय. पुढचा चेंडू. स्वीप. व्हॉट अ शॉट. काय फटका. काय गॅप शोधलाय. सीमारेषे बाहेर. तडकेदार फटकेदार दणदणीत खणखणीत चौकार.
बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन, पंच सिग्नल करतायत. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन, त्यामुळे 3च खडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील फिल्डिंग टीमला. बरोबर 20 मिनिटं प्रवीण, डोंट वरी. कुठल्याच संघावर अन्याय होणार नाही. KPL कमिटी समालोचक याची पूर्णपणे काळजी घेत आहेत की कुठल्याच संघावर अन्याय होणार नाही, त्यामुळे आम्ही वचनबद्ध आहोत त्यासाठी. एक्झॅक्टली 20 मिनिटं झालीत कंप्लीट, त्यामुळे आपण पेनल्टी लावणार नाही आहोत. सामना लगेच सुरू करायचा, वेळ अजिबात घेऊ नका. डीपमध्ये खेळाडू बघतो की शुभम लोखंडेला एंट्रीवर तो उभा आहे. एक खेळाडू ओपन बघतोय मिड ऑफमध्ये, डीपमध्ये, आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. तर मिड ऑफचा खेळाडू सरकारच्या आतमध्ये येतोय, मिड विकेटचा खेळाडू बाहेर येतोय. अप्रतिम अप्रतिम. बघा मधोमध ते ग्राउंड तुम्हाला दिसायला बघायला मिळतं आहे. बाजूला बघा, चारही बाजूला त्या खूप मोठे मोठे टॉवर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्क्रीनवर हे दृश्य ट्रिपल ए लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं आहे. तरुण ऑपरेटर आमचे एक सुंदर विहंगम दृश्य आमच्या स्क्रीनवर आमच्या प्रेक्षकांना दाखवत असताना, आणि जे जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्या बिल्डिंगमधून आपली बिल्डिंग एक्झॅक्टली बघतात ते कुठे आहेत. एवढं सुंदर दृश्य तुम्हाला या स्क्रीनवर बघायला मिळालं तरुण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम नेक्स्ट मॅचसाठी सारा 11 आणि रायझिंग बुल्स या संघाने रिपोर्ट करायचा आहे. स्टीअर केलं तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो बीट होतो त्या ठिकाणी, आणि एकदा इथे ॲड होईल. धावसंख्या 50 धावा धावफलकावर, 50 अप, 50 धावा धावफलकावर ब्लॅक पॅन्थरच्या. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड फॉर टीम ब्लॅक पॅन्थर इन 5th ओव्हर. पुढचा चेंडू राऊंड विकेट, गोलंदाज चरण. चला लवकर सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका आलाय, आणि आपण बघितलं की शुभमला तिथून हटवून मिड विकेटला आणलाय. ओ व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ कनेक्शन, व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर चौकार. बघूया, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, सरळ निघून जातोय, पण त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. लेफ्ट केला चेंडू प्रवीणने, डॉट बॉल. चरणचा हा चेंडू निर्धाव. धावसंख्या 54, 54. बॅटिंग पॉवर प्ले. ओ वेगवान चेंडू खूप बाहेर आहे, ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. 55. करंट रन रेट 11. षटक क्रमांक 5 सुरू आहे. ऑन ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग. जीतू वेल स्टॉप, वेल पॉज. धावसंख्या अब तक 56, 56 ऑन द बोर्ड फॉर टीम ब्लॅक पॅन्थर. नेक्स्ट मॅचचा टॉस निश्चित केला जाणार आहे, पण जशी सूचना आली की ही मॅच आपल्याला थोडासा ब्रेक असणार आहे. नेट रन रेटवर आम्ही निश्चित लक्ष देऊ आणि तुमच्यापर्यंत माहिती ती पोहोचवू. आम्ही जे मॅच झाले आतापर्यंत त्याचा नेट रन रेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, ए आणि बी ग्रुपचा. स्टीअर केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतील, आणि तोपर्यंत बघतो की मैदानावर धाव झाली कंप्लीट. क्विक सिग्नल कंप्लीट केला आहे चेंडूवर. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती म्हणजे 57. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू आहे षटकातला या इनिंगचा, आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सारा 11 आणि रायझिंग बुल्स दोन टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे. चला मॅच सुरू करा. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. स्ट्राईक केला प्रवीण, बॉलिंग मार्कवर चरण. एक चेक अलाउड असतो, तो चेक पूर्ण केला आहे तो म्हणजे चरणचा. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघतोय समोर उभा आहे. दुसऱ्या पर्यंत सुरू आहे, फलंदाज बाद होईल या ठिकाणी. धावसंख्या 58 आणि 59
चं लक्ष असेल ते म्हणजेच मायरा स्ट्रायकर या संघासमोर. ब्लॅक पॅन्थरने केलेल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ते म्हणजेच 58 धावा 59चं लक्ष ठेवलं आहे आणि चांगली बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपण बघितली म्हणजे सूरज आणि प्रवीण खंकामध्ये चांगली फलंदाजी केली. फक्त एकच विकेट गमावली त्यांनी. धावाकुळ कुठल्या ते 58 59चं लक्ष असेल ते मायरा स्ट्रायकर संघासमोर. 59 टू विन फॉर मायरा स्ट्रायकर. चला टॉससाठी रिपोर्ट करा. दोन्ही कॅप्टन एकत्र येत आहेत. रेजिंग बुल्स आणि सारा 11. एका बाजूला रवी पवार, एका बाजूला आपण संघ बघतोय म्हणजेच सारा 11 स्वतः आता जेडी येतोय. आपण लगेच येणार आहोत ते म्हणजेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे असतील प्रथमेश ठाकूर, तर टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करेन सुनील फुलोरे आपण या. डीके आहेत आमचे, ते सध्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यामुळे आपण सुनील फुलोरे यांना इन्व्हाइट करतोय टॉससाठी. नेक्स्ट मॅच टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. येस सारा 11 आणि रेसिंग बुल्स. येस गोलूबाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमचे गोलूबाई आहेत आमच्या सोबत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. गोलूबाई म्हणजे रॉयल माणूस आहे. तर टॉस आपण करतोय. जेडी कॉल करतायत. येस छापा आलेला. थँक्यू गोलूबाई. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर बसू शकता. जेडी कधी टॉस हरत नाही पण आज हरलाय. येस टॉस जिंकलाय ते. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय का असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. काही कारण क्षेत्ररक्षण घेण्यामागे काय स्पेशल स्ट्रॅटेजी? म्हणजे सकाळपासून जेवढ्या पाहिल्या तेवढ्या चेस बरोबर होत होत्या, त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की पहिले बॉलरांना थोडं फ्री केलं चांगलं होईल. काय सांगशील कसं वाटतं स्पर्धेमध्ये खेळून? खूप छान वाटतंय. खूप आम्ही एक वर्ष वाट बघत असतो. आमच्यासाठी सकाळी पण मी सांगितलं की आमच्यासाठी वर्ल्ड कपच आहे. खूप छान आयोजन, मजा येते खेळायला. टीम कॉम्बिनेशन आता योग्य बसलंय का? टीम कॉम्बिनेशन एकदम चांगलंच आहे. सगळे प्लेयर आम्हाला एकदम चांगले भेटलेत. थोडं जरा पहिली मॅच होती, वॉर्मअप नव्हतं, त्यामुळे आम्ही जरा लेझी खेळलो थोडं, म्हणून हारलो. पण आता जरा आम्ही पकडून खेळू ही मॅच पण. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी असते. जेडी टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. सो आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काय वाटतं या खेळपट्टीवरती किती धावा सेफ असतील? धावा तर तशा सेफ काहीच नाही, पण आम्हाला आता असं पण आम्ही रन रेटच्या हिशोबात आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो. बघू आता काय होतं. ओव्हरऑल बॅटिंग करताना काय माइंडसेट आहे? किती मनामध्ये इच्छा आहे तुमची की या खेळपट्टीवरती आम्ही इतक्या धावा बनवायला हव्यात? आम्हाला तर जास्तीत 60-70 रन तर बनवायलाच लागते, कारण आम्हाला रन रेटचा थोडा एक सहारा आहे, बाकी काय नाही. काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं आणि टीम कॉम्बिनेशन बाबत टीमने कशी साथ दिली, कसं वातावरण राहिलं संपूर्ण टीममध्ये आणि या स्पर्धेबाबत? स्पर्धा तर एकदम चांगलीच असते हमेशा. चिट्टू दिवसा काय पण वेगवेगळं करतच असतो, त्याबद्दल त्याला सल्यूट आहे. आणि राहिलं टीमचं थोडं खेळत नाही बरोबर, पण बघू आता लास्ट मॅच काय. एक आवर्जून प्रश्न विचारेन की टॉमने उल्लेख केला इथे की यावर्षी पाठच्या वर्षी ड्रेस कोड दिला, यावर्षी कॅप आणि ड्रेस कोड दिला आणि पुढच्या वर्षी आम्हाला तर वाटतं शूज पायामध्ये यायला पाहिजे. आणि लगेच 1-2 मिनिटाचा फक्त वेळ घेतला असेल जास्तीत जास्त चिट्टूने. कॉमेंट्री बॉक्समध्ये आला आणि आम्हाला सांगितलं लगेच की पुढच्या वर्षी जे 2 संघ फायनलिस्ट होतील त्यांना 13-13 दोन्ही टीमसाठी आपण शूज देणार आहोत. तर याबाबत काय सांगशील की जसं एखाद्या संघ मालकाने यावं सांगावं आणि ती गोष्ट पूर्ण व्हावी, हे फक्त KPL मध्येच पाहायला मिळेल? म्हणून तर बोललो ना, चिट्टू काय करू शकतो, त्याला त्याच्या कामासाठी सल्यूट करतो आम्ही त्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस बॉक्समधून माहिती आहे ते अशी येते की टॉस येथे जिंकलेला आहे तो रेजिंग बुल्स या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी त्यांनी सारा 11ला आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात. शुभम 1 डझन बॉल ऑलरेडी बघून झालेत.
थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. संपूर्ण कल्याणकर आज आनंद घेत आहेत. ही मॅच झाल्यानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक असेल. 15 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व रन रेट की कुठल्या टीमला किती रन्सने जिंकायचं आहे, काय करायचं ते सर्व सांगितलं जाईल आणि त्यानंतर पुढील मॅचला सुरुवात केलं जाईल. सागर गायकवाड पण मॅचचा आनंद घेत आहे, ज्यांनी पण शतक झळकावलंय ग्रामीण क्रिकेटमध्ये. सो लेट्स प्ले. टार्गेट आहे 59चं आणि शुभम लोखंडेची आता खरी अग्निपरीक्षा आहे. मग अशी 6 बॉल 6 बाउंड्री झाल्या जरूर, पण आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. 59चं टार्गेट आहे. ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या विरुद्ध चालू असलेली मॅच मायरा स्ट्रायकर्सला जिंकण्याकरिता 59 करायचे आहेत. आमचे अशोक प्रजापती पण ऑफिसवरून डायरेक्ट आलेत. पहिलाच बॉल टॅप खेळले गेले समोर. फटका थोडा फसला तिकडे. आज सकाळपासून पाहिलं तर आशिष केणी पण बोलतात की टॅप थोडा बॉल होत नाहीये, बट तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होत आहेत. आउटफील्ड पण फास्ट आहे. आज सर्व काही पाहायला मिळालंय. सो रन्स मात्र सिंगलने खातं ओपन केलं गेलं. 59चं टार्गेट आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस पाहिल्या गेल्या. कल्याण प्रीमियर लीग एक अशी प्रीमियर लीग ज्याची चर्चा संपूर्ण मुंबई, ठाणे, संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये चालू आहे की आज कल्याण प्रीमियर लीग महाराष्ट्रातील आयकॉन प्लेयर, सर्व मुंबईतील देखील काही आयकॉन इकडे खेळत आहेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, स्ट्राईक एंडला बॅटर प्रणित पाटील. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. खूप चांगली फिल्डिंग. श्रेयसने सकाळी पण चांगली फिल्डिंग केली. सकाळी श्रेयस, दुपारी श्रेयस, संध्याकाळी पण श्रेयस. फक्त श्रेयस. आणि मॅच मात्र इकडे क्रुशल चालू आहे. जो जिंकेल तो आपल्या टीमला पुढे घेऊन जाईल. लीग मॅचेसचा फॉर्मॅट 16 संघ. कल्याण प्रीमियर लीग KPL. सर्व आमचे स्थानिक देखील आनंद घेत आहेत. आमचे ज्येष्ठ नागरिक पण आनंद घेत आहेत की युवा पिढी खेळते, त्यामुळे त्यांचं पण क्रिकेट बघितलं पाहिजे. दोन रन झाले धावफलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. 59 रन्स करायचे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्रायकिंगला शुभम लोखंडे. चेंबूरचे एक धडाकेबाज खेळाडू. चेंबूर या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे प्रवीण खनका. प्रवीण खनकाने प्रॉपर स्वतःला फिट ठेवलंय आणि प्रॉपर फिटनेसवर त्यांनी लक्ष दिलं. त्यानंतर आता स्वतः चांगली बॅटिंग करतात. एक चांगली फिल्डिंग. आउटफील्डला फिल्डिंग करणं या ग्राउंडवर थोडं तुम्हाला डिफिकल्ट आहे. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला प्रणित पाटील. या बॉलवर देखील कव्हरला थोडे प्रणित नाराज आहेत कारण की फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत. फुलटॉस बॉल थोडा मिस झाला. रन आपण परत तिकडे सिंगलने पुढे जाईल. बॉलिंगसाठी सूरज. स्ट्राईक एंडला शुभम. स्लोअर वन टाकला गेला पण शुभमने तो रीड केला. काय बॉल टाकला गेला. सूरजकडे एक असा बॉल आहे तो बॉल स्लोअर वन त्याचा नेहमीच पाहायला मिळतो. त्यानंतर बॅट्समन स्टेप आउट झाला की त्याच्याकडे अजून एक वेगळ्या धटकीचा बॉल पाहिला गेलाय. त्यामुळे तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलला देखील फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा सूरजने कमबॅक केले गेलाय. अफलातून बॉलिंग. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग पण सूरजची पाहिली गेली आणि ह्या डावामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग पण करतायत. पहिली ओव्हर संपली आणि फक्त 4 रन. एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे आणि शुभम आणि प्रणितला थांबवलंय.
55 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. भव्य दिव्य असं आयोजन आज कल्याण प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन 16 संघ, 16 संघांमधून मात्र आपण पाहिलं तर ऑक्शन झालं. ऑक्शन मध्ये पण अगदी 300+ खेळाडू होते, त्यातून सिलेक्ट केले आणि त्यानंतर टीम बनवण्यात आल्या. बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर असे फॉर्मॅटमध्ये प्रत्येकावर बोली लागली आणि आज हा महासंग्राम इकडे चालू आहे. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण क्वालिफाय होईल, कोण संडेला खेळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जगदीश मोरे जॅक, खूप चांगलं क्रिकेट जॅकने पण खेळलं. मग गोल्डन ईगल अंधेरी संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर जॉर्ज, अशा अनेक नावासाठी जॉर्जने पण खूप वर्षाचा अनुभव आहे आणि एक फिरकीपटू जॅक, दाद्या हे 2 स्पिनर जॉर्ज मध्ये खेळताना नेहमीच त्यांचं पण वर्चस्व राहिलंय. या बॉलवर पुढे पिचिंग केली आणि अंपायर रिव्ह्यू असणार आहे. नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी दंडित केलं गेलंय. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 6 रन झाली धावफलकावर. अजून 53 रन्स करायचे आहेत. शिवमला थोडं 3rd 4th गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. टार्गेट 59चं आहे बॉलिंगसाठी जॅक. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय आणि एक अफलातून स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हनिंग. प्रॉपर टायमिंग केलं शुभम लोखंडेच्या बॅटमधून एक KPL चौकार. प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि शुभमच्या बॅटमधून बाउंड्री आली आहे. शुभम बोललात आम्ही पण प्रयत्न करणार, मॅच सोडणार नाहीये. शुभम लोखंडे. या बॉलवर फिरवला गेलाय जॅक. ओल्ड इज गोल्ड. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये भाऊ. बॉल फिरवला जॅकने आणि शुभमला मैदानाच्या बाहेर. उन्हाळी पावसाळी पाहिलेत, ते खूप वर्ष क्रिकेट खेळले गेलेत आणि जॅकने एक महत्वाची विकेट मिळवली. न्यू बॅटर आशिष पानसरे येत आहेत. या बॉलवर देखील अगदी हलक्यात आणि गॅप मध्ये आशिषच्या स्टाईलने फटका 4 रनसाठी. खूप चांगलं टायमिंग केलं आशिष पानसरेने आणि एक चांगला स्क्वेअर कट. प्रॉपर टायमिंग करत असताना गॅप मध्ये क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका 4 रनसाठी. सेन्सिबल फटका. या बॉलवर देखील समोर आडव्या बॅटने खेळला होता. फटका जरूर चांगला होता आणि बॉल मला असं वाटतंय जगदीशने बॉल तिकडे प्रयत्न केले त्यामुळे बॉल थांबला. बट काही वेळासाठी वाटलं की बाउंड्री जाईलच. स्ट्राईक एंडला प्रणित पाटीलला आता एक चांगली इनिंग बिल्डअप करावी लागेल. पहिली मॅच जरूर जिंकलोय बट ही मॅच देखील मॅच सोडणार नाहीये. ते देखील मात्र फाईट करतील.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, खूप टायमिंग दिलं, जॅकने चुकीच्या पद्धतीने बॉल टाकला आणि थांबून खेळले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. गॅपमध्ये पुन्हा एकदा बाउंड्री. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर बॅटिंग टीम मायरा स्ट्रायकर्स. स्कोर झाला आतापर्यंत 18 धावा. रन्स झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जगदीश, स्ट्राइकेटला बॅटर प्रणित. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे चांगली फिल्डिंग. सूरजने पण तिकडे बॉल कलेक्ट केला गेला, बट खूप चांगला स्टेप केला तिकडे फिल्डरने बॉल आणि रन झालेत 2020. अठरा बॉलमध्ये 39 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अठरा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. प्रणित पाटीलला एक अशी इनिंग बिल्डअप करावी लागेल की ती पण इनिंग त्याच्या लक्षात राहील की मी असा एक इनिंग खेळलो होतो आणि होऊ शकतात 18-39 पण या ग्राउंडवर होऊ शकतात. सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व या परिसरातील स्थानिक नागरिक जे आता मस्त इव्हनिंग वॉकला निघालेत आणि ते देखील आज बघता बघता क्रिकेट इकडे आपण एन्जॉय करूयात. आपल्या बिल्डिंग्स खाली खूप चांगलं ऑर्गनाईज केलं आहे. सर्व स्थानिक प्लेयर्स, सर्व स्थानिक खेळाडू, सर्व आमचे लहान लहान मुलं. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, स्ट्राइक एंडला बॅटर प्रणित. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये, बट सिंगल रन मिळेल. 17 बॉलमध्ये अजून 38 रन करायचे आहेत. एक बेनिफिट आहे की एक पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे, त्यामुळे तो पॉवर प्लेचा ओव्हर तुम्हाला जाणीवपूर्वक बॅटिंग करावी लागेल. प्रवीण खनकानी सूरज थोडं कानमंत्र दिलं की महत्वाची मॅच आहे, आपल्याला जिंकायची आहे, खेळायचं आहे, पुढे जायचं आहे, झुंजायचं आहे. कल्याण प्रीमियर लीग आम्हाला सुपर 4 मध्ये तरी जायचं आहे. स्ट्राइकेटला आशिष पानसरे. या बॉल देखील धीम्या गतीचा बॉल अगदी हलक्यात आणि फक्त आशिषने ढकललं. सिंगल रन कन्वर्ट केला गेलाय. तिसरी ओव्हर चालू आहे आणि स्कोर झालाय 21-22. ज्याकडे पण तेवढाच अनुभव आहे. जॅक, जगदीश. मायरा स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध ब्लॅक पॅन्थर्स. तब्बल 16 संघ. कल्याण ईस्ट वेस्टचे सर्व गेले 15 ते 20 वर्ष कल्याणने अंडरआर्म क्रिकेट पुढे नेलं, जपलं. खूप चांगले चांगले प्लेयर्स या परिसरातून पाहिले. या बॉलवर समोर एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय प्रणित पाटीलच्या बॅटमधून. क्लासिकल फटका. कडक पाटील. खूप चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर हा स्ट्रोक प्रणित पाटीलच्या बॅटमधून. प्रणितला पण माहिती आहे की मॅच बनवावी लागेल. काय कव्हर ड्राईव्ह खेळला आणि हल्ला बॉल केला ह्या मॅच मध्ये. वेल प्लेड. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे मिसफील्ड आणि खूप चांगली फिल्डिंग तिकडे. आणि तिकडे मोये मोये. ये प्रभू ये क्या हुआ. ये प्रभू. आणि तब्बल रन मिळतील. आता अंपायरला पण कन्फ्युज आहे की किती रन आले.
6 रन आणि याचंच नाव क्रिकेट आहे. त्याने चांगला बॉल अडवला पण तिकडे मिस झालं आणि तिकडे बाउंड्री गेली. फनी मुवमेंट, ही मुवमेंट लक्षात राहील. त्यामुळे बॅटिंग बॉलिंग करून चालत नाही, तुम्हाला फिल्डिंग पण करावी लागते. ऍक्शन रिप्ले मध्ये पण बघायला मिळालं तर अगदी बरं वाटेल. बघा पहिला बॉल सुटला बट तिकडे एफर्ट दिले. आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला त्यांनी पण एफर्ट दिला सूरजने. बॉल अगदी हलका सूरज दिला पण तिकडे 2 खेळाडूंनी तो बॉल पण सोडला. फनी मुवमेंट ही. आणि त्यानंतर बॉल अगदी हळुवारपणे ट्रॅव्हल झाला 4 रन साठी. तेरा मिनिटं झालेत. स्कोर पाहिला तर आपण 32 रन झाले धावफलकावरती. म्हणजे अजूनही जवळपास 27 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. मायरा स्ट्रायकर्स पण मॅच मध्ये आली आहे. या बॉलवर आणि फटका फसला गेलाय. सूरज उपाध्यायने सेलिब्रेशन. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. एक तेरी एक मेरी. न्यू बॅटर नितीन येत आहेत. नितीन घोलप एक चांगले बॅटर आहेत आणि क्षमता त्यांच्याकडे पण आहे. खूप चांगलं क्रिकेट नितीन पण खेळलेत. मला 1 वर्ष वायकड्ड्याची नितीनची बॅटिंग आवडते. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि खूप चांगलं सर्वांना प्रेक्षकांना खुश केलं होतं नितीनने. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल बट नितीनने माइंड सेटच केला होता की काही उद्या बट सिंगल रन करेल आणि सिंगलने मॅच मात्र पुढे जाईल. स्कोर झालाय 33 रन झाले धावफलकावरती. अजूनही 26 रनची गरज आहे. 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. त्यामुळे मॅच बघण्यासाठी अजून एक मजा येईल. कोण जिंकेल ही मॅच, कोण क्वालिफाय होईल. सर्व प्लेयर्स अगदी एन्जॉय करतात. अजून आता एक अर्धा पाऊण तासाने लाईट्स पण ऑन होतील त्यामुळे अजून एक वेगळा माहोल असेल. अंडर लाईट्स मध्ये क्रिकेट खेळणं थोडं वेगळं आहे. दिवसाचं क्रिकेट खेळणं थोडं वेगळं आहे. टीम मीटिंग केली जाते 12-26 ला. एक चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी बॉलर बघूयात कोणावर जबाबदारी दिली जाईल. बॉलिंगसाठी मयूरच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. मायरा स्ट्रायकर्स 12-26. बॉलिंगसाठी मयूर. फिल्डिंग साफळर असले मात्र जॅकने. स्ट्राइक एंडला बॅटर नितीन घोलप. या बॉलवर देखील नितीनने एक चांगलं फुटवर. तिकडे सूरज उपाध्याय होते. एक सिंगल रन मिळेल. आणि
थोडी चुरस पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्रुशल मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. बॉलिंगसाठी मयूर स्ट्राईक एंडला आशिष पानसरे. एक एक रन खूप महत्वाचा आहे मायरा स्ट्रायकर्सला. या बॉलवर नो बॉल. एक वेगळ्या स्टाईलने स्ट्रोक खेळले गेले. रन मिळतील तिकडे 4 रनसाठी आशिष पानसरेच्या बॅटमधून. 4 धावा आणि प्लस नो म्हणजे 5 रन मिळतील तिकडे. या बॉलला देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क चांगलं होतं, कव्हरला अगदी हलक्यात आणि बॅटला मात्र ओपन केलं गेलं. सिंगल रन मिळेल आणि स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 40-40 40 धावा झाले धावफलकावरती. पहिला दिवस आज कल्याण प्रीमियर लीगचा आणि संपूर्ण कल्याणकर आज इकडे आनंद घेत आहेत. अंडर आर्म क्रिकेट, विविध प्रकारे क्रिकेट खेळलं जातात, त्यातला हा एक प्रकार ज्याची प्रकाराची संपूर्ण चर्चा महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. अंडर आर्म क्रिकेट, भव्य दिव्य असं आयोजन KPL. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे, वेल स्टॉप. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवलं तिकडे. एक डॉट बॉल पण मॅच मध्ये घेऊन जाईल टीम ब्लॅक पॅन्थर्सला. त्यांच्या विरुद्ध मायरा स्ट्रायकर्स. या बॉलवर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल. वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो अशी पानसारे, पण तिकडे व्हाईट बॉल. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 42. अजूनही 17 रनची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत. आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 17 रन करायचे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 8 बॉल 17. दोन्ही टीमला आहे खतरा आणि या बॉलवर बीट केलं गेलं. चांगली बॉलिंग केली गेली. मयूरचा खूप कॉन्फिडन्स चांगला आहे, कारण की बाउंड्री आली बट मयूरने सेम पिचिंग ठेवली आणि कुठल्याही प्रकारे प्रेशर घेतला नाहीये. 7 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता अजूनही 17 रनची गरज आहे. 7 बॉल 17. हा बॉल खूप महत्वाचा आहे. शेवटचा बॉल. 7 बॉल 17ला बघूयात इम्पॉर्टंट बॉल कसा हाताळेल मयूर. स्ट्राईक एंडला आशिषच्या पण बॅटमधून एक बाउंड्री आली आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय आणि शेवटचे 6 बॉल आणि 17 रनची गरज. बट बॅटरने रिव्ह्यू घेतला की अंपायर आमचे चेक करतील. बंटी अंपायर.
एक साइडमचा आपण रिव्ह्यू चेक करत आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गिरीश येतील आणि बॅटिंग पॉवर प्ले बट टायमिंग होऊन गेला त्यामुळे एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 2 प्लेअर बाहेर असतील आणि शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 17 रन्सची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. घोलप यांच्याकडे पण क्षमता आहे पण नॉन स्ट्राईक एंडला बॅटर गिरीश. सहा बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. पॉवर प्ले पण आहे त्याचा फायदा उचलावा लागेल. बॅटर नितीन घोलप आणि त्या सोबतीला गिरीश बॉलिंगसाठी बॉलर घेऊन शेवटची ओव्हर घेऊन चेतन. पहिलाच बॉल वाईड. आता मात्र 6 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 4 बाउंड्रीची मॅच आहे बट नितीनकडे पण टॅलेंट आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 100 रन्सने मॅच पुढे जाईल. स्कोर 1 ने पुढे जाईल. स्कोर झाला 44. अजूनही 15 रनची गरज आहे. 6 बॉल 15 आहेत. हेच प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पूर्ण टीम तुमची बॅलन्स भेटणं मुश्किल आहे. तुम्हाला मात्र सर्वांना एकत्रित घेऊन खेळणं म्हणजे टास्क असणार आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. एक चांगला फटका नितीन घोलपच्या बॅट मधून 4 रनसाठी एक चांगला टायमिंग. नितीनने प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि केपीएल चौकार 4 रनसाठी. स्ट्राइक एंडला बॅटर नितीन. 11 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अजूनही एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ ब्लॅक पॅन्थर्सला. पण या बॉल देखील एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलंय. महत्वाचं आहे त्यामुळे पेनल्टी दिली जाईल. अजूनही तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात त्यामुळे तुम्ही टायमिंगने खेळा. जर तुम्ही टायमिंग मध्ये खेळला असता तर 3 प्लेयर बाहेर असते आणि हे तुम्हाला इकडे महागात पडतंय. रन झालेत आपण पाहिलं तर 52. अजूनही 7 रनची गरज आहे. बॉलरला पण साथ द्यावी लागेल एकत्र येण्यासाठी. या बॉलवर नो बॉल.
4 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे मायरा स्ट्रायकर्स. याच मॅचला सुरुवात करतोय. 4 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता अजूनही 6 रनची गरज आहे. क्रुशल मॅच, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. कुठला संघ जिंकेल, ब्लॅक पॅन्थर्स की मायरा स्ट्रायकर्स? KPL 16 संघ मात्र इकडे आज एकत्रित असताना, बट कोण चॅम्पियन होईल हे संडेला आपल्याला कळेल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. या मॅचला खूप वेळ झालाय त्यामुळे थोडं फास्ट खेळा. बाहेरून कोणी कॉल देऊ नका लॉबी मधून प्लीज. आणि 6 रनची गरज आहे. या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग केली गेली बट थ्रो करू शकले नाहीये. तिकडे येईल आपण पाहता सिंगल रन. बट एक बेनिफिट झाला की स्ट्राईक रोटेट झाली आहे त्यामुळे नवीन बॅटर स्ट्राईकला येईल आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहता 3 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. दोन्ही संघांकडे तेवढीच मॅच आहे. 3 बॉल 5. एक डॉट बॉल ब्लॅक पॅन्थर्सला पण मॅच मध्ये आणेल तर एक बाउंड्री मायरा स्ट्रायकर्सला पण मॅच मध्ये आणेल. कधी इकडे कधी तिकडे आहे आणि हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल 5. जॅक मॅच सोडत नाहीयेत. मित्रांनो बाहेरून कोणी कॉल देऊ नका. रिव्ह्यू साठी पण आहे अन्यथा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. खूप चांगली मॅच. 3 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. प्रेक्षकांना मॅच आवडलीच एकदा टाळ्या वाजवा. 3 चेंडू मध्ये 5 रनची गरज. हाय व्होल्टेज मॅच. कल्याण प्रीमियर लीग KPL. जॅकने सापळा रचलाय आणि समोर 2 फिल्डर सजवलेत. फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग सर्व काही आतमध्ये आहे. पॉइंट. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इकडे येतो आपण पाहिलं तर बॉल 4 रन साठी. आणि स्कोर मात्र इक्वल होतोय. 2 बॉल मध्ये 1 करायचं. जर टाय झालं तर 1-1 पॉइंट आहे. चला मॅच चालू करा लवकर. खूप टायमिंग झाला मित्रांनो आणि प्रेक्षक वर्ग देखील आज सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. 2 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. सर्व लांबून लांबून देखील प्रेक्षक वर्ग आलेत आज या KPL पाहण्यासाठी. कल्याण प्रीमियर लीग. अगदी लहान लहान मुलं देखील सर्व आमचे हे खेळाडू कक्ष. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. आता प्रेक्षक बोलत असतील की इकडे विकेट आली, इकडे डॉट बॉल येते, 1 बॉल 1 पण बघायला मजा येईल. चला मॅच चालू करा. 2 बॉल 1 स्ट्राइक एंडला बॅटर गिरीश. दोन बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. आणि आता पहा सामना येऊन थांबलाय. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. स्कोर इक्वल झालाय बट 1 बॉल 1 नाही केला तर 1-1 पॉइंट दोन्ही टीमला भेटेल. काय मॅच आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. आणि आज KPL ची ही मॅच देखील सर्वांच्या लक्षात राहील. आज सर्व मॅचचा आनंद देखील घेतात आणि आज युट्यूबला देखील आज क्रीडा स्पर्धा संपूर्ण आमचे कॅमेरामॅन आमचं कव्हर करतात. कॉमेंट्री बॉक्स. सो थँक्यू. आणि संपूर्ण
सर्व स्थानिक प्लेयर पण मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कल्याण प्रीमियर लीग साठी. आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत आणि हेच केपीएलचं प्रेम आहे. आज सर्व LED स्क्रीनवर पण स्वतःला पाहू शकता की आज केपीएल 5वं पर्व आणि या इव्हनिंग मधली ही आपण पाहिलं एक फाईट मॅच. चला थोडं फास्ट खेळा. एका बॉलमध्ये एका धाब्याची गरज आहे. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश आणि स्ट्राईक एंडला नितीन घोलप. एक बॉल एक बॉल 4 मारणं सोपं आहे. एक बॉल 6 मारणं सोपं आहे. बट एक बॉल 1 करणं प्रत्येक खेळाडू बोलतो की लाईफ मध्ये माझा एक बॉल 1 कधी येऊ नये. बट नितीन घोलप प्रेक्षकांना विनंती करत असेल मॅच आवडली असेल एकदा टाळे वाजवत. एक बॉल मध्ये एका धाव्याची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच केपीएल आणि असं वाटतं फायनल मॅच चालू आहे. एक वेगळीच ऊर्जा देऊन जाईल ही क्रीडा स्पर्धा. एका बॉलमध्ये एका धावेची गरज आहे आणि हाय व्होल्टेज मॅच. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर नितीनने पण 2 बाउंड्रीज मारल्या. ती लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील एन्जॉय करतात क्रिकेट. एक बॉल एक क्रुशल मॅच आहे. स्ट्राईक एंडला बॅटर नितीन घोलप. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर चेतन इतिहास घडवणार की नितीन घोलप. एक बॉल या बॉलवर चेक केलं गेलंय. अगदी काय मॅच रंगली आहे आणि संपूर्ण कल्याणकर ही मॅच अगदी ज्यांनी बघितले नाही ते पण युट्यूबला जाऊन पुन्हा बघतील की काय मॅच रंगली होती. बट ही मॅच सर्वांच्या लक्षात राहील. एक बॉल स्कोर इक्वल झालाय. जर एक बॉल नाही केला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट आहे. जिकडे जाईल तिकडे 1 आहे. इकडे 1 तिकडे 1 बट एक बॉल प्रेक्षक वर्ग बोलतील की मारेल. त्यांच्यामध्ये पण बीट लागली असेल की मारतोय नाही मारत. सिंगल करेल, स्टंप आउट होईल, बोल्ड आउट होईल, रन आउट होईल. बट जर तरला महत्व नाहीये. थोडं फास्ट खेळा मित्रांनो प्लीज. एक रिक्वेस्ट आहे जरा फास्ट खेळा आणि स्टॅच्यू पोझिशन मध्ये उभं राहायचं. समोरचे खेळाडू स्टॅच्यू पोझिशन. एक बॉल मध्ये रनची गरज आहे. एक बॉल बेल्स मला असं वाटतं चेंज केली थोडं काहीतरी वेगळं आणि एका बॉल मध्ये एका धाब्याची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर नितीन घोलप. बॉलर चेतन. आणि व्हाईट बॉल. ही मॅच जिंकले मायरा स्ट्रायकर्स. अभिनंदन. हार्ड लक टीम ब्लॅक पॅन्थर्स. वेल प्लॅन नितीन घोलप. आणि